अमृतवाणी म्हणजे वाचा, आणि ही वाचा काय करू शकते, ह्या वाचेचा कसा परिणाम होतो. ही वाचा कधी गोड गोड अमृतासारखी वाटते, तर कधी अतिशय कटू वाटते. ह्या वाचेविषयी महाराजाने केलेला हा जो श्लोक आहे, हा श्लोक बुधभूषणच्या पहिल्या अध्यायातील अनयुक्ती कलशातील श्लोक क्रमांक 177. काय म्हणतात महाराज? आम्ही तिला अस्थैलिक नूनमेताम स्नेहादवस्ताम भवतोपनीताः द्वेषो भविष्यदमिषम नूनम तदा न जाने किम वा करीश. आम्ही तिलोस्थैलिक नूनमेताम म्हणजे तिळाचं तेल जसं स्निग्ध असतं ते लगेच पसरतं, तसं स्नेहादवस्थाम भवतोपनीताः, आणि तसं स्नेह सुद्धा असतो. तशीच गोड वाणी सुद्धा असते, अमृतवाणी ज्याला म्हणतो. गोड बोलणं सुद्धा ह्या तिळाच्या तेलासारखं असतं. तिळाच्या तेलाचा स्नेह जसा पसरतो तसं पटापट जी गोड बोलणारी व्यक्ती आहे त्या, किंवा जे काही अमृतवाणी जे गोड बोलणं आहे ते पटापट पटापट काय होतं, सगळीकडे पसरतं. जसं गोड बोलणं पसरतं तसं द्वेषो भविष्य दमिषुम नूनम तदा जाने किम वा करीश. गोड बोलल्यामुळे चांगल्या भावना जागृत होतात, तर जेव्हा द्वेष भावना जागृत होते, वाणीतून जेव्हा द्वेष बाहेर पडतो, तेव्हा मात्र काय होतं, नेमकं त्याच्या उलट होतं. जसा तिळाच्या स्निग्धतेप्रमाणे गोडपणा पसरतो, तसाच वाईटपणा सुद्धा वेगानं पसरतो. त्यामुळे आपण आपल्या वाणीवर नियंत्रण केलं पाहिजे. केवळ बोलण्यामुळं मोठमोठी युद्ध घडलेली आहे. पांडवांच्या इंद्रप्रस्थ नगरीला दुर्योधन भेट देण्यासाठी आला, आणि मग तिथलं सगळं अजब बघून अचंबित झाला. एका ठिकाणी पाय घसरून पडला, आणि त्याला द्रौपदी हसून म्हणाली की अंधे महाराज के अंधे पुत्र. काय म्हणण्याची आवश्यकता होती का? आणि मग दुर्योधनाच्या डोक्यामध्ये अगोदरच द्वेष होता, पण तो प्रचंड वाढला. भावांबरोबर आता भाऊजाईचाही द्वेष करू लागला. या उलट जर आधार देणारे 2 शब्द त्या ठिकाणी आले असते तर कदाचित वेगळं घडलं असतं. त्यामुळे ही जीभ जी आहे ना, ही जीभ 32 कठीण दातामध्ये फिरणारी ही जीभ आहे. ह्या जीभेवर नियंत्रण करणं अतिशय महत्वाचं. बोलताना आपण किती बोलावं, काय बोलावं, आवश्यक तेवढंच बोलावं, असं सांगणारा हा श्लोक आहे. आम्हाला एक कॉलेजमध्ये शिकवताना एक मॅडम होते. त्याने आम्हाला एक साधं लॉजिक सांगितलं होतं की बाबा रे, तुला 2 कान आहेत आणि 1 तोंड आहे, त्यामुळे 2 वाक्य ऐकायचे आणि मगच 1 बोलायचं. 1 वाक्य ऐकायचं आणि 10 बोलायचं, असं जर करलेस तर ते योग्य नाही. त्यामुळे आपण कमी बोललं पाहिजे आणि चांगलं बोललं पाहिजे. चांगलं बोलण्याचा संदेश देणाऱ्या शंभूराजेंच्या या श्लोकाला या ठिकाणी विराम देऊया. भेटूया पुढच्या श्लोकामध्ये. तोपर्यंत जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.